माझा ना विचार चालू आहे की मी माझ्या मैत्रिणीसोबत ना तुमचं बोलणं करून देते, जी तुम्हाला आधी लय आवडायची. तसं पण तुम्ही आता पैसे कमवताय, चांगलं काम करताय. मी काय म्हणते, तुमच्या दोघांचं ना लग्नच लावून देते. ऐक की, मी काय म्हणतोय, तसं पण ते आता मला आवडत नाही. मी एक जिम मध्ये पोरगी बघितल्या, लय चिकणी आहे. तिच्याबरोबर लग्न करून दे की माझं. तू म्हणतेस तर. दादा, मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करते. काय माहिती लोकांना त्यांच्या बायकांच्या फिलिंग कशा कळतात. माझ्या नवऱ्याला तर माझं साधं बोलणं पण कळत नाही. बहुतेक बैरा झाला असेल. आहो आहो, ऐकलं का? हो कारभारी, बोला. जर आपल्यामध्ये भांडणं झाली किंवा काही झालं तर आपण एकमेकांना सोडायचं नाही. तुम्ही मला सोडणार का? नाही नाही, अजिबात नाही. बघा, खरं मला सोडणार तर नाही ना? बिलकुल नाही. आणि मी वेडी बिडी झाले तर? आतापर्यंत सोडलंय का कधी? कुठे गेलतीस का 4 तास? मॉल मध्ये शॉपिंग करायला. मग काय काय घेतलं? एक हेअर क्लिप आणि 40 सेल्फी. ओ बघा, ते शेजारणीचा नवरा किती बायकोवर प्रेम करतोय. पाहिजे ते गिफ्ट आणून देतोय आणि एक तुम्ही आहे, काय सुद्धा देत नाही. तुझ्या जीवाला लाज वाटते का? काय दिल नाही का तुला? तू जे मागल ते दिलंय. काही बोललो बिनकामाचं होऊ का? काय दिलाय तुम्ही मला? अगं काय पाहिजे सांग तुला. ते लिबूबूची डॉल पाहिजे. लिबूबूची डॉल पाहिजे म्हण? बारीक लिकरू आहेस का डॉल मागायला? हा, अक्कल बिकल नाही का? काय मागायचं कळत नाही. अजिबात घेऊन देणार नाही. चालले. देवा, काय करावं रे बाबा ह्या बैला. अगं ये ग, ये तुला डॉल घेऊन देतो. ये इकडा, ये इकडा. कितीला ती लिबूबूची डॉल? फक्त 3 लाखाला. तू एक काम कर सुनी, तू ह्या ढावात लोळ नको. तिकडं पलीकड डोक्यावडा खड्डा आहे, तिकडे जाऊन लोळ. अहो, तुम्ही माझ्या संग ह्यासाठीच लग्न केलाय ना? तुमच्या घरात काम करू दे, सारखं जेवण करत बसू दे, सगळी कामं घरातली करू दे, मला टाइमच भेटायला नको म्हणून. तुम्ही तर मला एका कामाला मदत करत नाही घरात. मग तुला असं म्हणायचं काय मी काम करावं? हा, तुम्हीच करायचं. तुला कंटाळा आलाय? होय, कंटाळा आलाय. काम करायला मी तुला? नाहीच करणार. बरं राहू दे, उद्यापासून करू नकोस. नाहीच करणार. हे बघ, मी उद्या उठतो सकाळी लवकर, डबा करतो आणि माझी राहिलेली कामं आहेत ती मी संध्याकाळी येऊन करतो. तुम्हीच करायचं. तू करू नकोस काम, असू दे. नाही करणार. पण तुला माहित आहे काय, आमच्या कामावर सगळ्यात आधी डबा कुणाचा संपतोय? कुणाचा? माझा. काय म्हणतात माहिती आहे काय मित्र, काय म्हणतात माहिती आहे का माझी? हा हा हा, वहिनीनं जेवण आय एक नंबर केला, एक नंबर. हा, असं बोट चाटण्यासारखी. आणि आपल्या घरात येणार पाहुणा काय म्हणतात? काय काय ते घर स्वातीचं. हा, काय तो नीटनेटकेपणा, किती स्वच्छ सुंदर घर ठेवले स्वातीनं. हा, किती नाव करते तुझं. बायको असावी तर विक्रमच्या बायको सारखी. हा, बरं ठीक आहे, तरी पण आलो मी उद्यापासून काम नको करू. नाही, मीच करणार. माझ्या हातचं खायला तुम्हाला आवडते ना? कशाला मीच करणार. घर माझं आहे, त्यामुळे मीच सगळं स्वच्छता करणार. आवडते ना? सुने, चल मी आज तुला माझा बॉयफ्रेंड दाखवते. हा बघ माझा बॉयफ्रेंड. अगे आरचे, हा माझा भाऊ आहे. तुला हाच भेटला काय वागत्या तोंडाचं? अहो, मला पण आयफोन पाहिजे. तुला कशाला पाहिजे आयफोन? ती शेजारी मला रोज जळवत असते, तिच्याकडे आयफोन आहे, मला पण पाहिजे. शेजारणीच्या. बरं थांब, 7-8 महिने थांब, त्याच्यानंतर घेऊन देतो. का 7-8 महिने का? मला आता पाहिजे. अगं आधी तिच्या फोनचे तर EMI जाऊ देत. हा ठीक आहे. हात मोकळी घेऊन असं का बसलीस?
अहो सासूबाई मोबाईल चार्जिंगला लावलाय. अगं मोबाईलचं कुठे सांगालोय, तुझ्या हातातल्या बांगड्याची विचारली. भवानी शिंदा मावशी कोण ग? पाहुणे रे. लग्न झालंय काय? नाही माझं पण झालं नाही ग. याचे दिसले वे तुला.